पुनर्जन्म. अमनचे वय 30 वर्ष आणि प्रिया 28ची. यांची भेट बंगळुरूमध्ये एका आंतरराष्ट्रीय टेक कॉन्फरन्समध्ये झाली. अमन एका गुंतागुंतीच्या कोड्समध्ये रमणारा शांत सॉफ्टवेअर आर्किटेक्ट, तर प्रिया एका सरकारी शाळेतील उत्साही, मुलांना गोष्टींमधून शिकवणारी शिक्षिका. यांची पहिली चर्चा आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर झाली. पण नंतर ती त्यांच्या आवडीनिवडीवर सरकली. दोघांनाही जुनी मराठी गाणे, ट्रेकिंग आणि रात्रीच्या वेळी चांदणे बघायला आवडायचे. त्यांच्या भिन्न क्षेत्रांमध्येही एक समान भावनिक धागा सापडला. 1.5 वर्षांच्या भेटीगाठीनंतर दोघांनीही आपण एकमेकांसाठीच आहोत हे निश्चित करून मोठ्या समारंभात लग्न केले. त्यांच्या अपेक्षा साध्या होत्या. लग्नानंतर पहिली 2 वर्ष आनंदात गेली. पण लवकरच अमनच्या करिअरला मोठी कलाटणी मिळाली. त्याला टेक्निकल लीड म्हणून एक मोठी जबाबदारी मिळाली. याचा अर्थ होता अनेक आंतरराष्ट्रीय कॉल्स, वेळप्रसंगी 24/7 काम आणि अत्यंत कमी वैयक्तिक वेळ. प्रियाने सुरुवातीला पूर्ण आधार दिला, पण हळूहळू तिला जाणवले की अमन घरी असूनही तो कामात गुंतलेला असतो. जेवण करताना लॅपटॉप, सुट्टीच्या दिवशी मीटिंग, यांचे संवाद आता जेवण झालं का आणि माझं काम खूप आहे एवढ्यापुरताच मर्यादित राहिलं. प्रियाला वाटायचे की त्याने कमावलेला पैसा त्याच्यासाठी वेळ विकत घेत नाहीये, तर त्याचा वेळ विकत घेतोय. एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आला, जेव्हा प्रियाच्या आईची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. प्रिया खूप घाबरली होती आणि तिला अमनचा भावनिक आधार हवा होता. पण त्याचवेळी अमनची त्याच्या अमेरिकेतील क्लायंटसोबत एक महत्त्वाचे प्रेझेंटेशन मीटिंग होती. प्रियाने त्याला थांबायला सांगितलं, पण तो म्हणाला, हा प्रकल्प माझ्या करिअरची दिशा ठरवेल. तो मीटिंगसाठी गेला आणि प्रिया एकटीनेच आईला दवाखान्यात घेऊन गेली. तेव्हापासून प्रियाच्या मनात एक खोल जखम झाली. तिला वाटले, माझ्यासाठी या माणसाच्या आयुष्यात काही स्थान नाही. या घटनेनंतर त्यांच्यात संवाद पूर्णपणे थांबला. आता बोलणे म्हणजे फक्त गरजेपुरता, आणि तेही अत्यंत तणावपूर्वक. अमनला अमेरिकेत सिनियर मॅनेजर पदावर बढती मिळाली. त्याने प्रियाला उत्साहाने सांगितलं, आता आपण परदेशात एकत्र राहू, आपले आयुष्य सेट होईल. पण प्रियाच्या मनात अजूनही आईच्या वेळी झालेली दुखापतीची सल होती. तिने कठोरपणे नकार दिला, माझी शाळा, माझे काम आणि माझी आई इथे आहे, मी येणार नाही. पण हा नकार अमनसाठी अनपेक्षित होता. तो एकटाच अमेरिकेला गेला. तिथे त्याने स्वतःला कामात पूर्णपणे झोकून दिलं. त्याला वाटलं, प्रियाला पैशांची किंमत कळेल. तर प्रियाने ठरवलं, मी माझ्या आत्मसन्मानासाठी एकटी राहीन. त्यांचे नाते आता फक्त व्हॉट्सअपवर महिन्यांच्या खर्चाचे मेसेज पाठवण्यापुरताच उरले होते. भावनिकदृष्ट्या ते पूर्णपणे तुटले होते. एका गुरुवारी सकाळी प्रिया कामावर जाण्यासाठी तयार होत असतानाच तिला अमनच्या अमेरिकेतील सहकाऱ्याचा फोन आला. अमनचा गंभीर अपघात झाला होता. बर्फावर गाडी स्लिप झाली आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तो तात्पुरता कोमात आहे. ही बातमी ऐकून प्रियाला मोठा धक्का बसला. तिच्या डोळ्यासमोर त्यांचे सर्व वाद, अबोला आणि त्याचे कठोर शब्द फिरले. क्षणाचाही विलंब न करता तिने अमेरिकेच्या विमानाचे तिकीट काढले. पैशांचा विचारही तिच्या मनात आला नाही. तिला फक्त तिचा माणूस हवा होता. प्रिया जेव्हा अमेरिकेतील रुग्णालयात पोहोचली तेव्हा अमनला व्हेंटिलेटरवर पाहून ती पूर्णपणे कोसळली. त्याला स्पर्श करून रडताना तिला जाणवले की तिचा सर्व राग, तक्रारी किती क्षुल्लक होत्या. प्रेम म्हणजे फक्त सुख उपभोगणे नव्हे, तर संकटात आधार देणे आहे. तिने डॉक्टरांना भेटून अमनची काळजी घेण्यासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करण्याचा निर्णय घेतला. तिने तिथे एक छोटी केअरटेकरची नोकरी स्वीकारली, जेणेकरून तिला 24 तास अमनच्या जवळ राहता येईल. तिने त्याच्यासाठी राहायला एक छोटा स्टुडिओ अपार्टमेंट भाड्याने घेतला. तिचा रोजचा दिनक्रम म्हणजे रुग्णालयात अमनसोबत राहणे आणि त्याला सकारात्मक ऊर्जा देणे. प्रिया रोज सकाळी अमनला त्याच्या लग्नातील गाणी आणि जुन्या आठवणी वाचून दाखवायची. ती त्याचा हात हातात घेऊन बोलायची, मी तुला खूप त्रास दिला ना अमन, पण मी तुझ्यावर खूप प्रेम करते, तू परत ये. डॉक्टरांनी सांगितले होते की कोमातील रुग्णांना आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या आवाजाने फरक पडतो. प्रियाने तिच्या कामातून मिळवलेला प्रत्येक क्षण अमनच्या सेवेत खर्च केला. एका आठवड्यानंतर जेव्हा प्रिया अमनच्या तळहातावर हळूवार मसाज करत होती तेव्हा अमनच्या बोटांनी तिच्या बोटांवर एक हलका दाब दिला. तो जागृत होत होता. हा क्षण प्रियाच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय होता. अमन कोमातून बाहेर आला, पण त्याला शारीरिक आणि मानसिक आधाराची गरज होती. त्याला बोलतानाही खूप त्रास होत होता.
प्रियाने त्याला थेरपी देण्यासाठी खूप मेहनत घेतली. तिने त्याला छोटे छोटे शब्द बोलायला शिकवले, चालायला मदत केली. या संपूर्ण प्रवासात दोघांनी एकमेकांना पुन्हा ओळखले. अमनला समजले की प्रियाची ताकद तिची नोकरी किंवा पैसा नाही, तर तिचे भावनिक सामर्थ्य आहे. तर प्रियाला जाणवले की अमनचा कामावरील ताण आणि शांतता हा त्याचा स्वभाव आहे, दुर्लक्ष नाही. त्यांच्यातील अहंकाराची भिंत आता पूर्णपणे कोसळली होती. अमन पूर्णपणे बरा झाल्यावर दोघांनी अमेरिका सोडून परत भारतात येण्याचा निर्णय घेतला. येण्यापूर्वी त्यांनी तिथे एक छोटी पूजा केली. अमनने प्रियाचा हात पकडला आणि तो अडखळत म्हणाला, "माझा पुनर्जन्म तुझ्यामुळे." प्रियाच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी ठरवले, आता आयुष्यात कोणतीही गोष्ट कामापेक्षा किंवा अपेक्षांपेक्षा मोठी नसेल. त्यांनी एकमेकांना वेळ देण्याची आणि प्रत्येक लहान गोष्ट एकमेकांसोबत शेअर करण्याची शपथ घेतली. आज अमन आणि प्रिया भारतात त्यांच्या छोट्या घरात सुखाने राहत आहे. अमनने आपल्या कामाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे, जेणेकरून त्याला कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता येईल. प्रिया पुन्हा शाळेत शिकवत आहे. जेव्हा जेव्हा त्यांच्या आयुष्यात कोणताही तणाव येतो, तेव्हा ते रुग्णालयातील तो थंडगार खोलीचा आणि अपघाताचा क्षण आठवतात. त्यांच्या नात्याला मिळालेला हा पुनर्जन्म त्यांना शिकवतो की पती-पत्नीचे नाते हे एक व्यवहार नाही, तर जीवनातील प्रत्येक वादळात एकमेकांना आधार देणारे एक अनब्रेकेबल बंधन आहे. पैशांपेक्षा, करिअरपेक्षा माणूस महत्त्वाचा आहे आणि संवाद हाच नात्याचा विश्वास असतो. भारतात परतल्यावर अमन आणि प्रियाने सुरुवातीला 1-2 महिने फक्त एकमेकांना दिले. बंगळुरूचे धावपळीचे आयुष्य सोडून ते पुण्याजवळच्या एका शांत उपनगरात स्थायिक झाले. अमनने मोठी कॉर्पोरेट नोकरी सोडून स्वतःची छोटीशी टेक कन्सल्टन्सी सुरू केली. आता तो क्लायंट निवडायचा आणि दिवसाला फक्त ठराविक तास काम करायचा. त्यांच्या ऑफिसचे काम त्याच्या बेडरूमच्या शेजारी असलेल्या एका लहान खोलीतच चालायचे, जेणेकरून प्रियाला तो नेहमी जवळ आहे याची जाणीव व्हावी. त्याचा हा नवीन नियम होता. 6 वाजल्यानंतर काम नाही, फक्त प्रिया. प्रियाने पुन्हा एका स्थानिक शाळेत शिकवायला सुरुवात केली. तिची मुलं, तिच्या गोष्टी आणि तिचा हसरा चेहरा तिला परत मिळाला होता. त्यांच्या नात्यात आलेली शांतता त्यांना रुग्णालयातील भेटीच्या आठवणींपेक्षा जास्त प्रिय होती. ते आता प्रत्येक लहान-सहान गोष्ट एकमेकांना सांगायचे. सकाळी फिरायला जाणे, रात्री गच्चीवर बसून चांदण्या बघणे, ज्या गोष्टी त्यांना आधी आवडायच्या पण त्या व्यस्ततेमुळे हिरावून घेतल्या होत्या, हे त्यांचा दिनक्रम बनल्या होत्या. पुनर्जन्म झालेल्या नात्याची परीक्षा घेण्यासाठी नियतीने एक नवीन कसोटी आणली. एका संध्याकाळी प्रिया घरी आली आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि भीती याचे मिश्रण स्पष्ट दिसत होते. तिला पुण्याच्या एका आंतरराष्ट्रीय शाळेच्या नवीन शाखेसाठी मुख्याध्यापिकापदाची आणि अत्यंत आकर्षक ऑफर मिळाली होती. ही तिची स्वप्नवत संधी होती, ज्यात तिचे शिक्षण आणि तिचा अनुभव यांचा योग्य सन्मान होणार होता. प्रियाने अमनला उत्साहाने ऑफर लेटर दाखवले, पण लगेच तिच्या चेहऱ्यावरचं हसू मावळला. अमन, ही खूप मोठी संधी आहे, पण यात कामाचे तास खूप जास्त आहेत आणि मला आठवण येते, आपण हे सगळं आधी अनुभवलेलं आहे. तिने संकोचतच सांगितले. यावर जुना अमन म्हणाला असता, "अरे, ही तर मोठी गोष्ट आहे. मी माझ्या कामातून वेळ काढेन." पण हा नवा अमन होता. त्याने लॅपटॉप पूर्णपणे बंद केला. प्रियाचा हात हातात घेतला आणि शांतपणे विचारले, "मी नाही प्रिया. तू काय ठरवलं आहेस? तुला काय गमवायचे नाहीये." प्रियाच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, "मला करिअर हवं आहे अमन, पण तुझ्यासोबत वेळ गमावून आणि परत एकदा संवाद तोडून नाही. मला परत ती एकटेपणाची श्रीमंती नको आहे." अमन तिच्या निर्णयाचा आदर करत म्हणाला, "मी तुझ्या निर्णयासोबत आहे. पण प्रिया, आता आपण एक टीम आहोत. आपण एकत्र उपाय काढू. तुझे सामर्थ्य प्रशासन, ॲडमिनिस्ट्रेशन नाही, तर अभ्यासक्रम आणि मुलांच्या गोष्टीतून शिकवण्यामध्ये आहे." त्यांनी एकत्र बसून त्या शाळेच्या संस्थापकांशी चर्चा केली. अमनने प्रियाचा शैक्षणिक सल्लागार म्हणून जास्त वेळ लवचिक भूमिका घेण्याचे प्रस्ताव ठेवला. शाळेच्या व्यवस्थापनाला प्रियाचा अनुभव महत्त्वाचा वाटला, म्हणून त्यांनी मुख्याध्यापकाऐवजी शैक्षणिक गुणवत्ता आणि अभ्यासक्रम सल्लागार म्हणून नियुक्त केले. यामुळे प्रियाला मोठे काम मिळाले, पण कामाचे तास आणि ठिकाण तिच्यासाठी अधिक सोयीचे झाले. त्या संध्याकाळी हा निर्णय घेऊन परतल्यावर त्यांच्यात एक नवीन विश्वास निर्माण झाला. आता त्यांची समस्या वेळेचा अभाव नव्हती, तर प्राधान्यक्रम आणि संवादाचा अभाव नव्हता. एकाच संघात असण्याची जाणीव होती. या घटनेला 1 वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या लग्नाच्या एका वाढदिवसाला रात्रीचे जेवण झाल्यानंतर प्रियाने अमनला एक छोटीशी भेट दिली.
ती भेट उघडल्यावर आत एक सोनोग्राफीचा छोटा फोटो होता. अमनला धक्का बसला. अमनने तिला जवळ घेतले आणि तो अडखळत नाही तर पूर्ण विश्वासाने म्हणाला, "प्रिया, हा आपल्या नात्याचा खरा पुनर्जन्म आहे. देवाचे आभार. त्याने आपल्याला दुसरी संधी दिली." प्रियाच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. आता त्यांच्या छोट्या घरात नवीन पाऊलखुणा उमटणार होत्या. त्यांच्या नात्यातील अहंकार आणि गैरसमज पूर्णपणे नष्ट झाले होते. त्यांच्या घरातील भिंतींवर आता फक्त हसरे फोटो लागले होते, ज्यात फक्त प्रेम, वेळ आणि एकमेकांचा आधार हीच खरी संपत्ती आहे, हे त्यांना कळाले होते. पती-पत्नीच्या नात्यात पैसा किंवा करिअरपेक्षा वेळ आणि संवाद सर्वात महत्त्वाचे आहेत. अहंकार आणि अपेक्षांमुळे निर्माण झालेला अबोला संकटाच्या वेळी भावनिक आधाराने आणि निस्वार्थ प्रेमाने दूर केला जाऊ शकतो. जीवनातील प्रत्येक वादळात एकमेकांसोबत उभे राहणे आणि मी ऐवजी आपण म्हणून विचार करणे हेच खऱ्या नात्याचे पुनर्जन्म आहे. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.